ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा आवाज येतोय का? कृपया मला मेसेज बॉक्समध्ये
आपला जो ग्रुप आहे त्यामध्ये यस म्हणून टाका. तुकाराम, वैभव, प्रशांत आहेत का? Okay, so this is the very first lecture on fundamentals of astronomy. हा आपला कोणता आहे? चॅप्टर 1. This is our chapter 1 and the name of our chapter number 1 is a fundamental of astronomy. Okay, so in this chapter we will study or we will start the very first part of our syllabus. Okay, I think video व्यवस्थित चालतोय. We will start our yes on. तर आपल्याला 5 चॅप्टर आहेत. त्याच्यामधला फर्स्ट चॅप्टर आहे फंडामेंटल्स ऑफ ॲस्ट्रॉनॉमी. त्याच्यामध्ये द व्हेरी फर्स्ट पार्ट जर तुम्ही नोट्स पाहिले असतील तर व्हेरी फर्स्ट पार्ट आहे इंट्रोडक्शन. सो इंट्रोडक्शन मध्ये काय येतं? द कॉम्पोनंट्स ऑफ द युनिवर्स. कॉम्पोनंट्स ऑफ द युनिवर्स. कॉम्पोनंट ऑफ द युनिवर्स म्हणजे काय? जे आपण पूर्ण ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्सच्या लेक्चरमध्ये जे आपण शिकणार आहोत ते ह्या पार्टमध्ये कव्हर होतं, द कॉम्पोनंट्स ऑफ युनिवर्समध्ये. मग त्याच्यामध्ये काय काय येतं? आपण नोट्समध्ये जर पाहिलं तर तुम्हाला फर्स्ट दिसेल, द व्हेरी फर्स्ट थिंग इज स्टार. STAR, दॅट इज स्टार्स. ओके, तर सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायचंय, आपल्याला सगळ्यात जवळचा तारा कोणता आहे? थँक्स टू सन, सूर्यामुळे, बिकॉज ऑफ सन we can closely see a star because our sun is a star. A starry night. रात्री जे तुम्हाला तारे दिसतात ते पण आपल्या सन सारखेच, आपल्या सूर्यासारखेच ते तारे आहेत. ओके, we are living in the solar system, that's why we have chance to look the magnificent astronomical object called as a star. That is our sun is a very closest star. Okay, तर sun is a normal star. Our sun is a normal star. Our sun is a normal star. And our sun is present in galaxy with our neighboring stars. आपला सन हा गॅलेक्सी मध्ये आहे आणि आपल्या सन सोबत साधारण गॅलेक्सी मध्ये किती तारे आहेत? आपल्या गॅलेक्सी मध्ये 100 बिलियन टू 400 बिलियन, म्हणजे आपल्याला नक्की आकडा माहित नाही, पण 100 अब्ज ते 400 अब्ज ताऱ्यांपैकी एक तारा आपल्या गॅलेक्सी मधला कोण आहे? सन आहे. ओके, तर आपण पाहू शकतो यामध्ये दिस इज आवर सोलार सिस्टीम. आता आपण पाहिलं होतं की वी आर live in a solar system. This is our earth. This is our earth, and earth is 1 minute. Earth
इज प्रेझेंट इन सोलार सिस्टीम. अर्थ ही सोलार सिस्टीम मध्ये आहे आणि हा जो सन आहे त्याच्या सेंटर ऑफ सन आणि अर्थच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी भोवती आपण रोटेशन करतोय. आणि सन इज अ स्टार. यू कॅन सी अ व्हेरी ब्राईट स्ट्रक्चर, दॅट इज दिस इज आवर स्टार. त्यानंतर येतं मर्क्युरी ग्रह, व्हीनस ग्रह, अर्थ, फॉलोड बाय मार्स अँड फॉलोड बाय अदर प्लॅनेट्स. ओके, तर गॅलेक्सी म्हणजे काय असतं? सो दिस इज आवर मिल्की वे गॅलेक्सी. द मिल्की वे गॅलेक्सी ऑल्सो नोन ॲज अ सिल्वर रिव्हर. ओके, आणि ही मिल्की वे गॅलेक्सी आपलं घर आहे. आणि मी आता सांगितलं होतं की आपल्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये आपल्या सूर्यासारखे किती तारे आहेत? 200 अब्ज ते 200 अब्ज तारे आहेत. आणि आपला सन हा इथे कुठेतरी आहे, या स्पायरल आर्म्स मध्ये आहे. आणि ही आपली मिल्की वे गॅलेक्सी आहे. आणि आपल्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये एवढे स्टार आहेत. ह्याच्या सेंटर भोवती ते फिरताना तुम्हाला दिसते. जर तुम्ही ॲनिमेशन पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की ही मिल्की वे गॅलेक्सी कशा भोवती तरी फिरतीये, म्हणजे चक्र कसं फिरतं त्याप्रमाणे. सेंटरला काय आहे? सेंटरला आहे सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल. आपल्या मिल्की वे गॅलेक्सीला मंदाकिनी असे मराठीमध्ये म्हणतात. ओके, सो आपल्या सनच्या जवळ सगळ्यात जवळचा तारा आहे तो म्हणजे अल्फा सेंच्युरी. आता आपण पाहू अल्फा सेंच्युरी तारा कसा दिसतो. वी विल सर्च हिअर अल्फा सेंच्युरी. येस, this is Alpha Centauri. This is a closest star to our sun or our neighborhood. Alpha Centauri is our closest star after sun. आणि तो आपल्यापासून किती लांब आहे? अल्फा सेंच्युरी हा आपल्यापासून 4.3 लाईट इयर लांब आहे. तुम्ही बऱ्याच वेळेस हा शब्द बघितला असेल, लाईट इयर. बऱ्याच जणांना माहिती असेल लाईट इयर म्हणजे काय, पण आपण पुन्हा एकदा पाहू. व्हॉट इज मीन बाय लाईट इयर? सो व्हॉट इज लाईट इयर? इयर म्हणजे वर्ष, लाईट म्हणजे प्रकाश. तर मराठीमध्ये आपण ह्याला काय म्हणतो? प्रकाश वर्ष. मला सांगा, लाईट इयर या ठिकाणी आपण म्हणतोय, मग हे एकक कशाचं आहे? हे एकक वेळेचं आहे का? म्हणजे 10 वर्ष, 5 वर्ष? नाही. बघा तुम्ही या ठिकाणी काय दिसते? 4.3 लाईट इयर. मग एकक कशाचं आहे? दिस इज युनिट ऑफ डिस्टन्स. आणि वाईडली युज्ड इन ॲस्ट्रॉनॉमी. ॲस्ट्रॉनॉमी मध्ये लाईट इयर हा शब्द आपण जास्तीत जास्त वेळेस वापरतो. ओके, कमेंट बॉक्स मध्ये काही प्रॉब्लेम असतील तर सांगा. कमेंट बॉक्स मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर मला या ठिकाणी तुम्ही सांगा. वैभव, सुनील, प्रशांत हे दिसत आहेत युट्यूबवर. अजून कोण कोण आहे? शो युअर प्रेझेन्स. प्रशांत, ओके. तर आपण पाहत होतो व्हॉट इज लाईट इयर. लाईट इयर म्हणजे
मराठीमध्ये आपण याला प्रकाश वर्ष म्हणतो. हे अंतराचं युनिट आहे. कशाचं युनिट आहे? अंतराचं. आणि यूज केलं जातं ॲस्ट्रॉनॉमीमध्ये. कन्सिडर करा इथे आपण राहतो. ही आहे, कन्सिडर करा आपली अर्थ. ओके, आणि इथे एक स्टार आहे. तर हे डिस्टन्स कसं मेजर करायचं? कन्सिडर करा, हे आलं समजा 20 लाख, एक मिनिट, 20 लाख किलोमीटर किंवा 1 एवढं किलोमीटर. मग हे समजायला अवघड जातं. म्हणून शास्त्रज्ञांनी एक नवीन शक्कल काढली आहे की अंतर आपण कशात मोजू? लाईट इयर मध्ये मोजू. नेमकं लाईट इयर काय होतं की या इथून येणारा प्रकाश किरण ह्या व्हॅक्यूम मध्ये पृथ्वीवर यायला जर वेळ लागत असेल 1 वर्ष, that is time required to travel from star to our earth is 1 year, then this distance is 1 light year. ओके, तुम्हाला आजच्या असाइनमेंट साठी प्रॉब्लेम नंबर 1. today's assignment. One light year is equals to how much kilometers? हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून मला आज पाठवायचं आहे. ओके, कसं करणार? तुम्हीच शोध लावा. नाही जमलं तर मी तुम्हाला परत एकदा सांगेन. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं अल्फा सेंच्युरी. हा स्टार आपल्यापासून 4.3 लाईट इयर लांब आहे. याचा अर्थ ही जी अर्थ आहे आणि हा अल्फा सेंच्युरी स्टार आहे, तर इकडून येणारा प्रकाश किरण अल्फा सेंच्युरीचा आपल्या पृथ्वीवर किती वर्षांनी येतो? 4.3 वर्षांनी येतो. साधारण 4.25 वर्षांनी येतो. याचा अर्थ आपण जो आजचा जो अल्फा सेंच्युरी स्टार पाहतोय, हा तारा आपण किती जुना पाहतो? आपण 4.25 वर्ष जुना पाहतो. कारण त्याच्याकडून येणारा उजेड जर आपल्याकडे, प्रकाशच आपल्याकडे 4.25 वर्षांतर येत असेल, तर माहिती त्याच वेगाने जाते. त्याच्यामुळे तो आपल्याला दिसतोय 4.25 वर्ष जुना. ओके, अजून एक केस पाहू. कन्सिडर करा ही आपली अर्थ आहे आणि दूर इथे कोणता तरी हे आहे, एक स्टार आहे, स्ट्रेंज. आणि आपल्याला कॅल्क्युलेशनने असं कळालं की हा आपल्यापासून 1 बिलियन लाईट इयर अवे आहे. याचा अर्थ आता जो आपण हा तारा बघत आहोत तो 1 अब्ज वर्ष जुना चित्र आपण पाहत आहोत. 1 वर्ष जुना आता आपण पाहत आहोत. ओके, तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन चालतं. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे, मग आपल्याला जनरल माहितीसाठी एक पाहायचंय की इथे समजा अर्थ आहे आणि इथे आहे आवर क्लोजेस्ट स्टार, दॅट इज सन. मग सन पासून उगम पावलेला प्रकाश आपल्याकडे किती वेळात येतो?
प्रकाशाच्या गतीने प्रकाश धावतो तरी तो आपल्याला किती वेळाने येतो? 8 मिनिट. 8 मिनिटांनी येतो. याचा अर्थ पृथ्वीपासून सूर्य किती लांब आहे? 8 लाईट मिनिट. Sun is 8 light minute away from Earth. Okay. स्टार म्हणजे नेमकं काय? हाऊ वी डिफाईन स्टार? डेफिनेशन ऑफ अ स्टार. ताऱ्याची डेफिनेशन कशी करायची बरं? ओके, तर ताऱ्याची डेफिनेशन आहे, स्टार इज अन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट मेड अप ऑफ प्लाझ्मा अँड हेल्ड टुगेदर बाय इट्स आउन ग्रॅव्हिटी. नोट्स मध्ये दिलेलं आहे, पहा. स्टार काय आहे? स्टार इज अन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट. कशापासून बनलेला आहे? बनलेला आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा काय आहे? फोर्थ स्टेट ऑफ मॅटर. आपल्याला 3 स्टेट माहित आहेत. कोणत्या कोणत्या? 3 स्टेट कोणत्या कोणत्या आहेत सांगा बरं. The very first one is gas, second one is liquid, and third one is solid. Now fourth one is plasma. Okay, तर star is an astronomical object made up of plasma and held together by ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटीमुळे तो एकमेकाला पकडून आहे. ग्रॅव्हिटी म्हणजे कोणती ग्रॅव्हिटी? आता हा जो सन आहे, तर सनला स्वतःचं जे मास आहे, 1 मास ऑफ सन, हे काय करतं? हा गॅस आतमध्ये, दॅट इज प्लाझ्मा, आतमध्ये ढकलला जातो आणि त्याला स्पेरिकल शेप येतो. आणि हे कशामुळे आतमध्ये ओढलं जातं? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे सन हा स्पेरिकल फॉर्म मध्ये असतो आणि बाकीचे सर्व स्टार सुद्धा. The star is an astronomical object made up of plasma and held together by gravity. Okay. Why stars are so special? Stars special का आहेत? Because they are main part of युनिवर्स. ते महत्वाचे घटक आहेत युनिवर्सचे. त्यामुळे स्टार खूप महत्वाचा आहे आणि युनिवर्सचा अभ्यास करणे म्हणजेच स्टार्सचा अभ्यास करण्यासारखा असतो बऱ्याच वेळेस. ओके, अजून का? तर स्टार्स जर तुम्ही सूर्याला जर पाहिलं तर तुम्हाला असं कळतं की सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. सो स्टार्स आर द सोर्स ऑफ एनर्जी. produces energy and they shine. स्टार्स एनर्जी तयार करतात आणि ते चमकतात सुद्धा, चकाकतात सुद्धा, त्यांना स्वतःचा प्रकाश असतो. स्टार्स produces energy and they shine. And how they produce energy? They produce energy because of their exist formula E is equals to mc squared. वस्तुमानाचं, त्यांच्या वस्तुमानाचं रूपांतर हे ऊर्जेत होतं. ओके,
आणि त्यांच्यात ऊर्जा कसे निर्माण होते, हाऊ एनर्जी इज क्रिएटेड इन स्टार्स. तर हा जो स्टार आहे, तर ह्या स्टारचं वरचं आवरण जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की त्याच्या आतमध्ये काय आहे, कोर आहे. आणि धिस कोर इज एक्स्ट्रीमली हॉट and is in extreme pressure. काय दोन गोष्टी महत्वाच्या की जवळपास सर्व स्टारच्या सेंटरमध्ये सारखंच प्रकारचं हे असतं, कॉन्फिगरेशन असतं. हा झाला स्टार, पण झाला तर आपण सफरचंदासारखं जर फोडलं तर आतमध्ये त्याच्या कोर असते. आणि त्या कोर मध्ये काय महत्वाचं असतं, कोर ही खूप गरम असते, एक्स्ट्रीमली हॉट असते. आणि कोर ही एक्स्ट्रीम प्रेशर मध्ये असते, प्रचंड प्रेशर मध्ये असते. आणि ह्याला प्रेशर कशामुळे क्रिएट होतं, स्टारची जी ग्रॅव्हिटी आहे, खूप वस्तुमान जास्त असतं ताऱ्याचं, आणि ही ताऱ्याची ग्रॅव्हिटी त्याला आतमध्ये ढकलते. ही अॅनॉलॉजी आपण फुग्यासोबत लावू शकतो. आता हा समजा फुगा आहे, तर फुग्यामधली हवा म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी जी बाहेर जाते, आणि प्लास्टिक जी ग्रॅव्हिटी जी आतमध्ये ढकलते. ठीक आहे. तर ही जी इमेन्स ग्रॅव्हिटी आहे ती कोरला जमा होते आणि कोरमध्ये एक्स्ट्रीम प्रेशर तयार होतं. आणि एक्स्ट्रीम प्रेशरमुळे एक्स्ट्रीम हीट म्हणजे खूप उष्णता सुद्धा तयार होते. तर यावेळेस काय होतं की समजा या ठिकाणी हायड्रोजन असेल, तर हे अनेक हायड्रोजन एकत्र येतात आणि हेलियम बनवतात. कशामुळे, ह्या स्टारच्या प्रचंड वस्तुमानामुळे या कोरमध्ये प्रचंड प्रेशर तयार होतं, एक्स्ट्रीम प्रेशर तयार होतं आणि प्रचंड उष्णता तयार होते. आणि ही प्रचंड उष्णता, प्रचंड प्रेशर ह्या कोरमध्ये असलेला हायड्रोजन जो प्लाझ्मा स्टेटमध्ये आहे त्याला फ्यूज करतं, न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन घडते आणि हेलियम तयार होतं. आणि ही प्रोसेस कंटिन्युअस होत असते काही अब्ज वर्ष. आणि या प्रोसेसमध्ये थोडंसं मास एनर्जीमध्ये रूपांतरित होतं आणि आपल्याला ऊर्जा भेटते. अणुबॉम्ब तुम्हाला माहित आहे का, ॲटम बॉम्ब. ॲटम बॉम्ब मध्ये सुद्धा मासचं रूपांतर एनर्जीत होतं. आणि हायड्रोजन बॉम्ब हा पण फ्युजन वर चालतो आणि तो मिमिक करतो सनला. तर सूर्य हा एक हायड्रोजन बॉम्ब टाईप आहे. पण तुम्हाला असं लक्षात येईल, मी हा विषय सांगत होतो की स्टार हे युनिक का आहेत. तर हायड्रोजन बॉम्ब जर आपण त्याचं एक्सप्लोजन केलं, जर आपण एक्सप्लोजन केलं तर ते किती वेळ चालतं बरं, फ्यू मिली सेकंद. आणि आपला सनच्या कोर मध्ये हायड्रोजन बॉम्ब सारखंच फ्युजन होत आहे. मग तरी सुद्धा सन खूप वर्षापासून आहे, खूप वर्षापासून म्हणजे 5 अब्ज वर्षापासून सन आहे, सूर्य आहे. आणि पुढे किती वर्ष राहील जिवंत, 5 अब्ज वर्ष. हायड्रोजन बॉम्ब जसा एकदम फुटतो फाटकन इन फ्यू मोमेंट्स, तसा सूर्य हे सगळी कोरचं जे हायड्रोजन आहे ते एकदम का वापरत नाही. त्याच्यामागे फार मोठे फिजिक्स आहे, क्वांटम मेकॅनिक्स आहे, जे आपण 3rd चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. पण एवढं लक्षात ठेवा
की सन हा मेणबत्ती सारखा आहे. स्लोली ग्रॅज्युअली ऊर्जा उत्पन्न करतो आणि ह्याची जी कोर आहे ती खूप काळापर्यंत फ्युजन करते. And so that's why sun or our stars are very unique. सन किंवा स्टार हे खूप युनिक आहेत. ते स्लोली बट ग्रॅज्युअली ऊर्जा तयार करतात. प्रचंड अमाऊंट मध्ये ऊर्जा तयार करतात, पण स्लोली आणि ग्रॅज्युअली करतात. आणि त्यामुळे हे खूप युनिक ऑब्जेक्ट समजले जातात. ओके, अगेन व्हाय स्टार्स आर, माझा अजून एक प्रश्न परत तेच काय, व्हाय स्टार्स आर युनिक. पहिल्यांदा सांगितलं आपण, कारण ते मेन पार्ट आहे. दुसरं काय आहे, ते चकाकतात, ऊर्जा तयार करतात. तिसरं काय आहे, ते ऊर्जा कंटिन्युअस फॉर्म मध्ये तयार करतात, खूप वेळासाठी करतात, स्लोली आणि ग्रॅज्युअली करतात. आणि अजून काय महत्वाचं की दे प्रोड्यूस एलिमेंट्स. ओके, आता हा पॉइंट आपण सविस्तर पाहू. हाऊ, तर आपल्याला माहित आहे म्हणजे ब्रह्मांड तयार कसं झालं. युनिवर्स इज क्रिएटेड आफ्टर बिग बँग. ब्रह्मांड हे बिग बँग नंतर तयार झाले. बिग बँग म्हणजे काय की 13.8 अब्ज वर्षापूर्वी ब्रह्मांडामध्ये काहीच नव्हतं. स्पेस नव्हता, टाइम नव्हता, ऊर्जा नव्हती, काहीच नव्हतं. इट वॉज कम्प्लिटली नथिंगनेस. व्हॅक्यूम पण म्हणता येत नाही, कारण व्हॅक्यूम इज व्हेरी मच लिव्हिंग थिंग. नथिंग, झिरो. बिफोर 30.8 billion years there is zero, that is nothing. But something strange happened and there एक एक्सप्लोजन झालं आणि बिग बँग घडला. बिग बँग झाल्याचा क्षण जर आपण 0 सेकंद म्हणालो, जिथं आपलं ब्रह्मांड सुरू झालं, तिथपासून 2 मिनिट ते 20 मिनिटापर्यंत इथे ऊर्जा तयार झाली. काय तयार झाली? एनर्जी. आणि 2 मिनिटं ते 20 मिनिटांमध्ये ह्या ऊर्जेच्या छोट्या पार्ट पासून प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि त्यापासून नंतर हायड्रोजन अँड हेलियम तयार झाले. ब्रह्मांड सुरू झाल्यापासून ते 2 मिनिटापर्यंत फक्त ऊर्जा होती. या ऊर्जेचे रूपांतर आता वस्तुमानामध्ये व्हायला लागले, म्हणजे प्रोटॉन मध्ये झाले, न्यूट्रॉन मध्ये झाले, म्हणजेच आणि हायड्रोजन आणि हेलियम मध्ये झाले. तर ब्रह्मांडामध्ये जेव्हा ब्रह्मांड तयार झालं होतं त्यावेळेस फक्त आणि फक्त काय होतं, 75% होतं हायड्रोजन आणि 25% हेलियम. कधी? साधारण 13.8 अब्ज वर्षांपूर्वी. मग मला सांगा बाकीचे एलिमेंट कुठे आहेत? मग आता समजा तुम्ही स्वतःला पाहिलं तर तुमचा हात कॅल्शियम पासून बनलेला आहे, कार्बन पासून बनलेला आहे, हायड्रोजन, तुम्ही स्वतः हायड्रोजन हे पासून बनलेले आहात. हायड्रोजन तर ब्रह्मांडाच्या सुरुवातीला तयार झालं होतं, माहित आहे. तुम्ही जो श्वासोश्वास घेताय तो ऑक्सिजन घेताय,
सोडताय तो कार्बन डायऑक्साईड सोडताय, त्या ठिकाणी कार्बन आलं. तुम्ही जे जेवण करताय ते कार्बोहायड्रेट्स आहे. नायट्रोजन त्या ठिकाणी येतं जर तुम्ही प्रोटीन्स खात असाल तर. अजून तुम्ही हातामध्ये जो पेन घेतला आहे तो मेटल पासून बनलाय, आयरन आलं त्या ठिकाणी. मग ब्रह्मांड जेव्हा तयार झालं तेव्हा फक्त हायड्रोजन होतं आणि हेलियम होतं, बाकी काहीच नव्हतं. थोड्या प्रमाणात लिथियम होतं पण दॅट इज ओके, काहीच नव्हतं. मग हे बाकीचे एलिमेंट आले कुठून? तर ह्याचं उत्तर असं आहे की हे जे स्टार्स आहेत, हे स्टार्स ह्यांच्या कोर मध्ये जेव्हा ते हायड्रोजनचं रूपांतर हेलियम मध्ये करतात त्यावेळेस ते हेलियम बनवतात. पुन्हा फ्युजन करून त्या हेलियम पासून पुढचे एलिमेंट जसे की नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, फेरस अँड सो ऑन. आणि जेव्हा ह्या स्टारची डेथ होते त्यावेळेस बाकीचे सगळे एलिमेंट्स बनतात. सो ब्रह्मांड जेव्हा तयार झालं त्यावेळेस फक्त हायड्रोजन आणि हेलियम होतं. पण बाकीचे एलिमेंट कोण तयार करतं? बाकीचे एलिमेंट ही स्टार्स तयार करतात. अँड दॅट्स वाय दे आर ब्लॅकस्मिथ. ते आपल्या ब्रह्मांडाचे हे आहेत, मोठे बाराबलुतेदार आहेत, जे वस्तू तयार करतात, एलिमेंट्स तयार करतात. आणि जो हा पिरियडिक टेबल तुम्हाला माहित असेल, या ठिकाणी माझ्याकडं तो नाही आहे तुम्हाला दाखवायला. या ठिकाणी हायड्रोजन आहे, या ठिकाणी हेलियम आहे. तर ब्रह्मांड जेव्हा सुरू झालं होतं, तयार झालं होतं, तेव्हा फक्त एवढंच होतं. आणि हे बाकीचा सगळा पिरियडिक टेबल कोणी भरवला, कोणी तयार केला? हा तयार केला स्टार्सने. स्टार्सने जेव्हा ते मरतात किंवा त्यांचं दैनंदिन काम करतात त्यावेळेस ते एलिमेंट्स तयार करतात. ओके, आता प्रश्न येतो, आपल्या गॅलेक्सी ज्याला आपण मंदाकिनी गॅलेक्सी किंवा मिल्की वे म्हणतात, इन आवर मिल्की वे हाऊ मेनी स्टार्स आर प्रेझेंट? किती स्टार्स असतात? तर आपल्या मिल्की वे मध्ये 100 बिलियन ते 400 बिलियन तारे आहेत. आपल्या मिल्की वे मध्ये किती तारे आहेत? 100 अब्ज ते 400 अब्ज. ओके, आणि आपल्या ह्या ब्रह्मांडामध्ये आपल्या इथे कुठेतरी एक ठिपका म्हणजे आपली गॅलेक्सी आहे, ज्याच्यामध्ये 100 अब्ज ते 400 अब्ज तारे आहेत. तर अशा गॅलेक्सी ब्रह्मांडात किती आहेत? इन आवर ऑब्झर्वेबल युनिवर्स, जेवढं आपण बघू शकलो आहोत तेवढ्या पाहू शकतो त्या विश्वामध्ये 100 अब्ज ते 200 अब्ज गॅलेक्सीज आहेत, ज्यांच्यामध्ये परत 100 अब्ज ते 400 अब्ज तारे आहेत आपल्या सूर्यासारखे. आणि मग जगामध्ये तारे किती आहेत? हाऊ मेनी स्टार्स इन ऑब्झर्वेबल युनिवर्स? आपल्याला प्रश्न विचारला होता, जगात तारे किती आहेत? आपण अनंत म्हणतो. अनंत हे उत्तर चूक आहे. जेवढं जग आपण पाहू शकतो त्या जगामध्ये 10⁻24 स्टार्स आहेत. 10⁻24 स्टार्स, 10⁻24 एवढे तारे ब्रह्मांडामध्ये आहेत. तर अशा प्रकारे आपण पाहिलं. व्यवस्थित समजते का सर्वांना? काही प्रॉब्लेम? तर अशा प्रकारे आपण ओके, एम आय ऑडिएबल? समजते का सर्वांना? आता आपण एक व्हिडिओ पाहू.
त्यामुळे तुम्हाला विश्व कसं आहे ह्याचा एक अंदाज येऊन जाईल. आता आपण स्टार्ट करणार आहोत हिमालयापासून. तर हिमालयापासून म्हणजे पृथ्वीवरून आपण सुरू झालो की आपल्याला या ठिकाणी तिबेट दिसेल. हा एवढा तिबेटचा पार्ट आहे. हा इकडे चायना आहे, या साईडला बरं का चायना. हा हिमालय इकडे आहे, चायना मेनलँड चायना इकडे आहे, आपला भारत इकडे आहे, हा भारत, हा पाकिस्तान, श्रीलंका. आणि तुम्ही पाहू शकता की मागच्या साईडला अंधार आहे कारण सूर्य या दिशेने आहे. आणि ह्या आपल्या आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. हा इकडे आपला सन, मून दिसतोय का? येस, हा चंद्र. आणि आपली सोलार सिस्टीम. आपला सूर्य हा स्टार आहे जो स्वतः ऊर्जा बनवतोय. आताच आपण पाहिलं होतं. कशातून बनवतोय? न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन मधून बनवतोय. ओके. हे रेषा ज्या आहेत त्या काल्पनिक आहेत, हे सगळे स्टार्स आहेत. हे बघा, लाईट ट्रॅव्हल फ्रॉम द अर्थ 1 इयर दिसतंय का? म्हणजे लाईटला, सूर्याचा लाईट आपण जिथून पाहतोय तिथपर्यंत यायला 1 वर्ष लागतं. आणि हे सूर्याच्या जवळचे तारे, हा अल्फा सेंच्युरी. आणि आपला सूर्य हा अनेक ताऱ्यापैकी एक पहिला ह्युमनचा सिग्नल, फर्स्ट रेडिओ सिग्नल या ठिकाणी एवढ्या लांब गेलेला आहे. आणि फर्स्ट रेडिओ सिग्नल कोणी पाठवला होता? हिटलरनी ऑलिम्पिक गेम्सच्या वेळेस पहिला रेडिओ सिग्नल पाठवला होता, जो पूर्ण जगात स्पेसमध्ये गेलेला आहे. तो सध्या इथपर्यंत गेलेला आहे. आणि ही गॅलेक्सी आहे आकाशगंगा, मंदाकिनी गॅलेक्सी, मिल्की वे, जिथे कुठेतरी आपला सन आहे. आणि आपल्यासारखे इथे किती 400 अब्ज ते 100 अब्ज तारे आहेत. आणि आपल्यासारख्या, आपल्या गॅलेक्सी सारख्या अनेक गॅलेक्सी या ठिकाणी आहेत, जे ग्रुप्स बनवतात, क्लस्टर्स बनवतात आणि सुपर क्लस्टर्स बनवतात. आणि हा एवढा अभ्यास करायचा बाकी आहे, एवढा पार्ट. पण हे एवढ्या सगळ्या आपल्या गॅलेक्सी ब्रह्मांडामध्ये 100 अब्ज ते 400 अब्ज गॅलेक्सीज आहेत, ज्यापैकी एक म्हणजे आपला मिल्की वे गॅलेक्सी. आणि सन हा त्याचा एक पार्ट आहे. सो यू कॅन सी दिस इज अ व्हेरी बिग पिक्चर ऑफ युनिवर्स. आणि हे आहे ऑब्झर्वेबल युनिवर्स, म्हणजे ह्याच्या पलीकडचं आपण पाहूच शकत नाही. तर आपल्या ऑब्झर्वेबल युनिवर्स मध्ये किती तारे आहेत? 10⁻24 स्टार्स. आणि नंबर ऑफ गॅलेक्सीज 100 अब्ज ते 200 अब्ज गॅलेक्सीज. आणि एका गॅलेक्सीमध्ये साधारण तारे 100 अब्ज असतात. आपली गॅलेक्सी आता आपल्याला शोधावी लागेल. वेअर इज आवर गॅलेक्सी? मिल्की वे गॅलेक्सी. येस, दिस इज आवर मिल्की वे गॅलेक्सी. या मिल्की वे गॅलेक्सी मध्ये 200 अब्ज ताऱ्यापैकी एक आपला तारा म्हणजे 100 अब्ज ते 400 अब्ज ताऱ्यापैकी एक आपला तारा म्हणजे सूर्य.
आणि हा सूर्य या ठिकाणी तुम्हाला दिसला का? हा, येस, दिस इज आवर सन अँड सो ऑन. आपली सोलार सिस्टीम and this is our sun, this is earth. So this is a very big picture of universe. ओके, तर मला वाटतं अशा प्रकारे आजचा पार्ट आपण इथे संपू. कुणाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कृपया मला विचारा. आय थिंक वी शुड स्टॉप हिअर आणि पुढचा पार्ट नंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ.